नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आदिवासी समाजाच्या विवाहाची वैशिष्ट्ये पाहिली होती की आदिवासी समाज यामध्ये काय वैशिष्ट्यपूर्णता आहे बा विवाहाच्या संदर्भात याचा अभ्यास आपण केलेला होता। आज आपण पाहू की आदिवासी समाजामध्ये विवाहाच्या संदर्भात आदिवासी समाजामध्ये विवाहाच्या बाबतीत काही बंधन आहेत, आपल्याही समाजात आहेत। प्रत्येक समाजामध्ये विवाह करत असताना कोणत्या पद्धतीने करावा असे नियम प्रगत असो की तो अप्रगत असो, प्रत्येक समाजामध्ये अशी बंधनं निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात। जसं आपल्या समाजामध्ये काही लिखित स्वरूपात आहेत, तर आदिवासी समाजामध्ये ते अलिखित स्वरूपामध्ये असतील। पण कोणी कोणासोबत विवाह करावा, कशा पद्धतीने करावा, केव्हा करावा या संदर्भातले अनेक नियम, अनेक बंधनं आदिवासी समाजामध्ये आपल्याला दिसून येतील। प्रत्येक समाजामध्ये काही विवाहांना मान्यता दिल्या गेलेली आहे, प्रत्येक समाजामध्ये काही विवाहांना मान्यता दिल्या गेलेली आहे आणि असे जे विवाह असतात त्याला अधिमान्य विवाह असे म्हणतात। ज्या समाजामध्ये काही विवाहांना मान्यता दिली गेलेली असते त्यांना कोणते विवाह म्हणतात? अधिमान्य विवाह म्हणतात। आणि काही विवाह असे आहेत की जे निषिद्ध मानले जाते की असा विवाह व्हायला नाही पाहिजे, यांच्यामध्ये विवाह व्हायला नको, तर असे जे विवाह असतात अशा विवाहांना निषेधात्मक विवाह असं म्हटलं गेलेलं आहे। तर विवाहाचे नियम जरी सगळीकडे सारखे नसले, तरी प्रत्येक समाजामध्ये मात्र विवाहाविषयक नियम दिसून येतात, विवाहाविषयक काही ना काहीतरी बंधनं आपल्याला दिसून येतात। मग आदिवासी समाजामध्ये कुणी कुणाशी विवाह करावा किंवा कुणी कुणाशी विवाह करू नये या आधारावरती एक 3 प्रकारची बंधनं सांगितल्या गेलेली आहे। 3 प्रकारची, एक आंतरविवाहाचं बंधन, दुसरं बहिर्विवाहाचं बंधन आणि तिसरं आहे अधिमान्य विवाहाचे बंधन। तर आज आपण 2 बंधनं पाहणार आहोत, आंतरविवाहाचं बंधन आणि बहिर्विवाहाचं बंधन। कोणत्याही समाजामध्ये व्यक्तीचा जन्म कोणत्या ना कोणत्या तरी व्यक्तीच्या गटामध्ये होत असतो। इतकंच नाही तर एकच व्यक्ती अनेक गटांचीही सदस्य असू शकते, अनेक समूहांची सदस्य असू शकते। मग हे गट कुटुंब असेल, कुळ असेल, जात असेल, वर्ण असेल, यासारखे अनेक गट, आणि हे साधारणतः गट रक्तसंबंधावर आधारलेले आहेत। कोणते? कुटुंब, कुळ, वंश, जात हे साधारणतः जे आहे हे कसे आहेत? काल्पनिकरित्या रक्तसंबंधावर आधारलेले आहेत। मग विवाहासाठी जोडीदार निवडत असताना, तो स्त्री असो की मग पुरुष असो, मग विवाहासाठी जर जोडीदार निवडायचा असेल तर त्यांच्या ज्या काही पारंपरिक रूढी आहेत, ज्या काही पारंपरिक रीतिरिवाज आहे यांना अनुसरूनच विवाह करावा लागत असतो। म्हणजेच काय की जसं आदिवासी समाजातील व्यक्तीने एका विशिष्ट गटातच विवाह केला पाहिजे, एखाद्या विशिष्ट समूहातच विवाह केला गेला पाहिजे। तो समूह किंवा तो गट सोडून तुम्हाला बाहेर विवाह करता येणार नाही असं जिथं दिसते, म्हणजे या विशिष्ट गटातच किंवा विशिष्ट समूहातच तुम्हाला विवाह करावा लागेल, दुसरीकडे तुम्हाला जाऊन विवाह करता येणार नाही, तर त्याला म्हणतात आंतरविवाहाचं बंधन। त्याच्या आतमध्ये राहूनच तुम्हाला विवाह करावा लागेल, तर याला म्हणतात आंतरविवाहाचं बंधन। म्हणून मुजुमदार व मदन काय म्हणतात पहा, आपल्या आदिवासी समाजात किंवा क्वचित प्रसंगी कुळसमूहात विवाह करण्याच्या पद्धतीला आंतरविवाह म्हणतात। म्हणजे तुम्हाला कुल, कुटुंब, जात, वर्ग सोडून जाता येत नाही, तुमचे जे गट आहे त्या गटातच किंवा त्या समूहातच तुम्हाला विवाह करावा लागतो। अशा प्रकारची जिथं बंधन आहे अशी बंधनं म्हणजे आंतरविवाहाची बंधनं होय। अलग लक्षात? मग आंतरविवाहाचे प्रकार आहेत, कुठं विवाह करता येईल। मग आंतरविवाहाचे प्रकार आहे, मजा येते पहा। पहिला आहे जमात आंतरविवाह। विवाहासाठी जोडीदार निवडताना पहिला, तर तिथं मी विश्लेषण नाही टाकलं आहे, पुस्तक वाचा आणि विश्लेषण टाकायची गरज वाटली नाही, सोपा पॅटर्न आहे, तुम्ही वाचलं की समजून येईल, समजून सांगता ना।
जमात आंतरविवाह म्हणजेच काय, विवाहासाठी जेव्हा जोडीदार निवडायचा आहे तो जोडीदार निवडत असताना आपल्या जमातीमधील असावा, दुसऱ्या जमातीचा असायला चालत नाही. म्हणजे जमातीच्या बाहेर तुम्हाला विवाह करता येणार नाही, त्या जमातीतल्या जमातीतच विवाह तुम्हाला करावा लागेल. याला म्हणतात जमात आंतरविवाह. जमातील बाहेर जर व्यक्ती जर एखादी विवाह करत असेल तर ते आदिवासी समाजाला मान्य नाही. या नियमांचं ते काटेकोरपणे पालन करतात, या बंधनाचं ते अजिबात उल्लंघन करत नाही. न जर तसं झालं, जर एखाद्या व्यक्तीने जर त्या बंधनाचं उल्लंघन जर करण्याचं काम जर करण्याचा जर प्रयत्न केला तर त्याला शिक्षासुद्धा दिल्या जात असते. जसं ठाणे जिल्हा, या ठाणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या कातकरी असेल, वारली असेल, या आदिवासी जमाती आहे. कातकरी, वारली किंवा कोकणात क ठाकूर, म ठाकूर या परस्परांच्या सानिध्यात राहतात, ह्या एकमेकांच्या सानिध्यात राहतात. मात्र आंतरविवाहाचं बंधनं पाळून एकत्र राहतात, मात्र आंतरविवाहाच्या नियमाचं अनुसरण करतात. कातकरी वारली जमातीच्या लोकांशी विवाह करत नाही आणि वारली जमातीतील लोक कातकरी जमातीशी करत नाही. आपल्याकडे खैरी धनोजाशी करत नाही, धनोजे खैरेशी करत नाही, असा आहे ना प्रकार. तर तसंच आता होत आहे हळूहळू. तसंच संथाल असेल, कोरवा असेल, हो असेल, यासारख्या ज्या आदिम जमाती आहे, या आदिम जमातीमध्ये आपल्याला अशा प्रकारची बंधनं पाळलेली दिसून येते. आता थोड्याफार प्रमाणात का होईना थोडं शिक्षणाचं प्रमाण वाढलं, या संथाल जाती वगैरे प्रगत समाजाच्या सान्निध्यात आल्या, त्याच्यामुळे एका जमातीतील लोकांनी दुसऱ्या जमातीत विवाह केलेला आता दिसून येतील. पण ते सुद्धा अपवादात्मक परिस्थितीमध्ये आहे, ते सुद्धा अपवादात्मक परिस्थितीमध्येच असलेले आपल्याला दिसून येतील. दुसरं आहे उपजाती आंतरविवाह. भारतीय समाजात जात आंतरविवाह समूह आहे, जातीतल्या जातीतच विवाह करावा. भारतीय आदिवासी जमातीमध्ये सुद्धा अनेक पोटविभाग आहे. जसं आपल्याकडे जाती आहे ना, जातीतल्या पुन्हा उपजाती आहे. जसं कुणबी ही एक जात जर पकडली तर त्याच्यावर अनेक उपजाती आहे, प्रत्येक जातीच्या 12.5 जाती राहतात म्हणते. जसं कुणबी जर पकडलं तर धनोजी आहे, खैरे आहे, बावणे आहे, खैरे कुणबी, धनोजी कुणबी, बावणे कुणबी, तिरडे कुणबी, खेडुले कुणबी, नेवा पाटील कुणबी, देशमुख कुणबी आहे ना, असे भरपूर प्रकार आहेत. तर असे तसेच पोटविभाग आदिवासी जमातीमध्ये सुद्धा आपल्याला पडलेले दिसून येतात. मग त्याच्यानुसार एखादी उपजाती श्रेष्ठ, एखादी उपजाती कनिष्ठ असा क्रमसुद्धा तिथे ठरलेला दिसतो. आणि या उपजातींमध्ये विवाह होत नाही. जसं आता मी उदाहरण घेतलं होतं ना, क ठाकूर आणि म ठाकूर, कोकणामध्ये असणारे क ठाकूर आणि म ठाकूर ह्या दोन्हीही ठाकूरच जमाती आहे, पण क ठाकूर आणि म ठाकूर ह्या उपजमाती आहे, यांच्यामध्ये विवाह होत नाही, विवाह टाळतात. उपजातीतल्या उपजातीतच झाला पाहिजे. किंवा कोळी जमातीच्या ज्या महादेव कोळी, सोनकोळी, ढोरकोळी यासारख्या उपजाती आहेत, याच्यामध्ये सुद्धा उपजातीचं बंधन पाळण्यावरती विशेष भर दिलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे उपजातीतल्या उपजातीमध्ये आंतरविवाह करायचा. त्याच्यानंतर आहे कुल आंतरविवाह. काही आदिवासी जमातीत कुळ आंतरविवाहाच्या पद्धती आहेत, की हे फार कमी होते असं, पण काहीच फक्त निवडक आदिवासी जमाती आहेत की त्यांच्यामध्ये कुळातल्या कुळातच विवाह केल्या जात असतो. मुजुमदार आणि मदन यांनी म्हटलं होतं व्याख्येमध्ये की क्वचित प्रसंगी, एखाद्या वेळेस बाय चान्स, अशा प्रकारे कुळामध्ये सगळे हे रक्तसंबंधीय असतात. कुळामध्ये सगळे कसे असतात, रक्तसंबंधी असतात. त्याच्यामुळे याला त्याचे असे विवाह फार कमी दिसतात. म्हणून जे कुळातल्या कुळात विवाह होते त्याला कुल आंतरविवाह असं म्हणताना आपल्याला दिसून येतो. गारो या वन्य जमातीत, गारो ही जी आदिवासी जमात आहे, या आदिवासी जमातीमध्ये ही प्रथा आपल्याला दिसून येते की विधवा किंवा सावत्रमाता विवाह किंवा दीरभावजय विवाह वगैरे जो आहे, दीरभावजय विवाह वगैरे जे होणे आहे ना, आपण पाहणार आहोत. दीरभावजय विवाह होत नाही का आपल्या समाजात, होताना दिसते, पिक्चर वगैरे पाहत असाल तर हा जो विवाह वगैरे आहे, दीरभावजय विवाह वगैरे, हे कुलाचंच उदाहरण, एकाच कुळाचे होतात ते नंतर, पण त्यांच्यामध्ये विवाह होतो. असे फार क्वचित प्रसंगी विवाह आपल्याला दिसून येतील. हा आहे कुळातल्या कुळात जो विवाह केला जातो त्याला कुल आंतरविवाह म्हणतात. त्यानंतरचा आहे ग्राम आंतरविवाह. अरे वा, हे खूप चांगलं. आपल्याकडे होते ना, गावातल्या गावात. आंतरविवाह प्रकारात प्रदेश आंतरविवाहाचा समावेश केला जातो. म्हणजे विवाह इच्छुक व्यक्तींनी ज्या विवाह करू इच्छितात
अशा व्यक्तींनी जोडीदार निवडताना एका विशिष्ट प्रदेशातीलच निवडायचं, दुसऱ्या प्रदेशात जायचं नाही, हा एक बंधन आहे. मग गावातल्या गावातच किंवा आपला जो ज्यांचा विशिष्ट प्रदेश असेल त्या प्रदेशातलीच व्यक्तीसोबत निवड करायची, त्या व्यक्तीसोबतच विवाह करायचं. कारण की आदिवासी समाज हा दऱ्याखोऱ्यांमध्ये, डोंगरांमध्ये, वनांमध्ये, जंगलांमध्ये राहणारा, त्याच्यामुळे विविध प्रदेशांमध्ये हा समाज विखुरलेला दिसून येणार. एका विशिष्ट प्रदेशामध्ये ती जमात तुम्हाला दिसून येईल. आपण जेव्हा व्याख्या पाहिल्या होत्या तेव्हा एका विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा, तर त्याच्यामुळे त्या प्रदेशातल्या प्रदेशातच राहून तुम्हाला विवाह करता येईल. म्हणजे गावातल्या गावातच किंवा प्रदेशातल्या प्रदेशातच जो विवाह होतो त्या विवाहाला काय म्हणतात, प्रदेश किंवा ग्राम आंतरविवाह असं म्हटल्या गेलेलं आहे. आणि त्यानंतरचं शेवटचं आहे कुटुंब आंतरविवाह. कुटुंब आंतरविवाह, कुटुंबातील सभासदांमध्ये विवाह करण्याच्या पद्धतीला कुटुंब आंतरविवाह असे म्हणतात. कुटुंबातीलच सदस्य त्यांच्यातच विवाह जर होत असेल तर अशा विवाहाला काय म्हणतात, कुटुंब आंतरविवाह असं म्हणतात. हा आंतरविवाहाचा प्रकार अतिशय कमी, कारण की जसं कूड म्हटलं ना रक्तसंबंधीय, तर कुटुंबातील सदस्य कोण असतील ते सुद्धा रक्तसंबंधीयच आहे. म्हणजे फार कमी जमातींमध्ये अशा प्रकारचा विवाह दिसून येतो. याच्यामध्ये भाऊ बहीण, पिता मुलगी, आजोबा नात असे विवाह संभवतात किंवा असे विवाह दिसून येतात. पण आता फार कमी राहिलेले आहे, आता असे काही राहिलेले नाही आहे. एकदम रानटी अवस्थेमध्ये असताना अशा प्रकारे भाऊ बहीण विवाह, पिता मुलगी विवाह किंवा आजोबा नाती विवाह हे असे विवाह होत होते, पण ते आज फार कमी प्रमाणात, थोड्या प्रमाणात. आता मला जाती एक केरळ प्रदेशामध्ये अल्लर जमातीमध्ये बापाने मुलीशी विवाह केला पाहिजे असे संकेत आजही रूढ आहे म्हणते. आजही केरळमध्ये अल्लार जमातीमध्ये, पण आज ते नावासाठी आहे फक्त, बाकी काही नाही. आफ्रिकेमध्ये पेरू या जमातीमध्ये भाऊ बहीण यांचा विवाह करण्याच्या प्रथा आहेत. तर असे फार कमी जमाती आहेत की आज कुटुंब आंतरविवाह करणारे. कुटुंबातल्या सभासदांमध्ये जिथं विवाह होतो अशा विवाहाला कुटुंब आंतरविवाह म्हणतात. वाचत चला, पुस्तकं काळाला कधी कधी या लायब्ररीमध्ये. त्याच्यानंतर मग ही जी आंतरविवाहाची बंधनं आहेत, ही जी आंतरविवाहाचे जे नियम आदिवासींनी स्वतःकरता लादलेले आहेत, हे कशासाठी लादले असतील, हे नेमके कशासाठी लादले असतील, तर त्याचेही काही कारणं आहेत. तर कोणती कारणं आहेत? पहिलं कारण आपण त्याची कारणं पाहू की कशासाठी असे विवाह एवढं बंधनं का ठेवले. की पहिलं कारण आहे रक्ताची शुद्धता कायम राखण्यासाठी. म्हणजे एका जमातीचा जर समजा दुसऱ्या जमातीशी जर विवाह झाला तर दोन जमातीतील रक्त एकत्रित येईल, रक्त शुद्ध राहणार नाही, वंश शुद्ध राहणार नाही. म्हणून ती रक्ताची शुद्धता कायम ठेवण्याचं कारणाने सुद्धा असे बंधनं निर्माण झालेली आहे. दुसरं कारण सांगता येईल की अनोळखी लोकव्यक्तीसोबत भीती होती आदिवासींना. कारण की एका विशिष्ट भूप्रदेशावर तो राहायचा, त्याच्यामुळे इतर व्यक्तींसोबत भीती वाटायची त्यांना. दुसऱ्या समूहातील आचारविचार वेगळे, दुसऱ्या समूहातील राहणीमान वेगळं, दुसऱ्या समूहातील खानपान वेगळं, दुसऱ्या व्यक्ती कशा आहे बाबा, त्यांची संस्कृती कशी आहे याच्याविषयी आदिवासी लोक अनभिज्ञ होते, अनोळखी होते. त्यामुळे मग त्यांच्यासोबत प्रस्थापित जर आपण विवाह संबंध जर प्रस्थापित केलं तर खरोखर ते टिकेल का, त्यांचे विचार आपल्याला पटतील का याची खात्री नव्हती. त्याच्यामुळे एक अनोळखी व्यक्तीविषयीमध्ये असणारी एक जी भीती होती, या भीतीतून अशा प्रकारे आंतरविवाहाचे बंधन निर्माण झालेले आहेत. आपण हे सहजासहजी फॉरेनर नाही पाहत ना, त्यांचं वेगळं आपलं वेगळं, तसंच त्या काळात समजून घ्यायचं की एक प्रदेश वेगळा, दुसरा प्रदेश वेगळा, तिकडचे लोक वेगळे असेल बा, त्यांचं राहणीमान वेगळं असेल, त्यांचं खानपान वेगळं असेल, मग आपण कसं ॲडजस्ट होऊ, अशा प्रकारची एक भीती, त्याच्यामुळे सुद्धा आंतरविवाहाची बंधनं निर्माण झालेली आहेत. तिसरं आहे की मुजुमदार आणि मदन यांनी सांगितलं की आंतरविवाहाचा ज्या ज्या जमातीमध्ये प्रभाव दिसतो तिथे जादूसुद्धा एक महत्त्वाची आहे. आदिवासींमध्ये जादूला आणि धर्माला विशेष महत्त्व आहे. जादूला आणि धर्माला विशेष महत्त्व. जसं कोरवा जमातीमध्ये म्हणतात की कोरवा जमातीत शेजारी राहणारे लोक, जे शेजारच्या प्रदेशामध्ये राहतात ते लोक जादूटोणा करणारे, मंत्रतंत्र करणारे, मोहिनी विद्या असणारे, गारुडी विद्या असणारे, ह्या याच्यानं आपल्याला त्रास देऊ शकतात. जर आपण समजा त्यांच्यासोबत जर विवाह संबंध जर जोडले तर हे सगळे आपल्याला जादू करतील आपल्यावर आणि ते आपल्याला त्रास देतील. अशा प्रकारची सुद्धा एक आदिवासींची मानसिकता होती आणि त्यांच्यामुळे सुद्धा आंतरविवाहाची बंधनं निर्माण झालेली आहेत. त्यानंतर आहे की जसं आता म्हटलं ना की
रीतिरिवाज प्रत्येक दोन प्रदेशांमधले रीतिरिवाज हे वेगवेगळे असू शकत नाही बा. दोन समाजाची संस्कृती ही वेगवेगळी असू शकते. त्याच्यामुळे दोन समाजातील संस्कृती वेगवेगळी असेल तर दोन संस्कृतीचं मिसळ होणं योग्य नाही. दोन संस्कृतीचे विचार आचार पटतील असं नाही. त्याच्यामध्ये कोणतीतरी एखादी स्वतःला श्रेष्ठ समजेल, कोणतरी एखाद्याला कनिष्ठ समजेल, याच्यातून संघर्ष निर्माण होऊ शकतो, याच्यातून वादविवाद निर्माण होऊ शकतो. असं हे सुद्धा एक कारण होतं की ज्याच्यामुळे आंतरविवाहाची बंधनं निर्माण झालेली दिसून येतील. त्याचबरोबर त्यानंतरचं कारण आहे की आंतरविवाहामुळे त्या समूहातील त्या समाजातील लोकांना आपल्या आप्तसंबंधांमध्ये आपल्या नातलगांमध्ये समाविष्ट केल्या जात होतं. म्हणजे त्यामुळे काय होतं की त्यांच्यामुळे आपलेपणाची भावना वाढीस लागत होती. आणि या आपलेपणाच्या भावनेमुळे या आपलेपणाच्या भावना वाढीस लागल्यामुळे समाजातील किंवा समूहातील सदस्यांना एक मानसिक सुरक्षा प्रदान होत होती. म्हणून आपले लोक आपल्या जवळ असावं अशा एक मानसिकतेतून सुद्धा आंतरविवाहाचे बंधन किंवा लादल्या गेलेले आपल्याला दिसून येतील. दुसरं पुन्हा एक कारण की आदिवासी व्यक्ती हा कुठं राहणारा, दऱ्याखोऱ्यांमध्ये राहणारा, जंगलांमध्ये राहणारा, त्याच्यामुळे दळणवळणाच्या साधनाचा म्हणजे ये जा करण्यासाठी लागणारी जी साधनं आहे ती अजिबात नव्हती, त्याचा अभावच होता. त्याच्यामुळे एकमेकाशी संपर्क कसा ठेवायचा हे कठीण होतं. आतासारखं तर नाही, हॅलो कुठं आहेस, काय करताय, नाही का, असं होतं का त्यावेळेस? तसं नव्हतं. आजही बऱ्याचशा ठिकाणी हॅलोही पोचला नाही. तर त्यावेळेची परिस्थितीचा विचार करा. म्हणजे काय होतं की अशा वेळेस दळणवळणाचे कुठेतरी अभाव होता. मग त्याच्यामुळे मग आपण जर दुसऱ्या गावची जर मुलगी केली वा तर काय सोयीस्करच होणार नाही. आज पहा ना, आता बरेच लोक कोरोनानं बांधण्यात आले ना. ज्यांनी दूरदूरच्या बायका केल्यानं कोरोनामध्ये सापडले. 6 महिने माहेरी झाले पुरीले. 6 महिने लोटून गेले. राजा दुसरा जिल्हा असेल तर जाता येत नाही ना, आल्या ना अडचणी. मग अशा अडचणी येत होत्या. मग आदिवासींना किती अडचणी येत असेल. म्हणून दळणवळणाच्या सोयी नसल्याने कारणाने सुद्धा एकमेकाशी संपर्क साधू शकत नव्हते आणि संपर्कातून संबंध प्रस्थापित होत असतात. पण ते संबंध प्रस्थापित झाले नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा अशी आंतरविवाहाची बंधनं लादल्या गेलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे अनेक कारणं आहेत की या कारणांमुळे आदिवासींमध्ये आंतरविवाहाची बंधन निर्माण झालेली आपल्याला दिसून येतील. आलं लक्षात? समजलं? एवढं समजलं का आंतरविवाहाचे प्रकार आणि आंतरविवाह आणि आंतरविवाहाचे कारणं. आता दुसरी पद्धत पाहू. आता दुसरी आहे बहिर्विवाहाचे बंधन. आता आंतरविवाहाच्या अगदी विरुद्ध असणारी परिस्थिती म्हणजेच बहिर्विवाह. इथं नियम त्याच्या विरोधात, म्हणजे त्या आतमध्ये नाही तर त्याच्या बाहेरच विवाह केला पाहिजे. त्याच्या आतमध्ये विवाह करायचा नाही तर त्याच्या बाहेरच, मग तो कुड असो, कुटुंब असो, गाव असो, काही असो, त्याच्या बाहेर. तर आंतरविवाह अभिप्रेत असतो. तर बहिर्विवाह गटात वेगवेगळ्या गटातील लोकांसोबत विवाह करायचा. आपल्याच गटात किंवा आपल्या समूहात विवाह करायचा नाही. म्हणजे आपला जो कोणी जोडीदार निवडायचा असेल तो आपल्या समूहाच्या बाहेर, आपल्या गटाच्या बाहेर निवडायचा. अशा प्रकारे जिथं बंधनं असतात त्याला बहिर्विवाहाचे बंधनं असं म्हणतात. म्हणून मानवशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, बहिर्विवाहाच्या बाबतीत व्याख्या सांगितलेली आहे की एखाद्या विशिष्ट समूहात आंतरविवाह करण्यावर निर्बंध लावण्याच्या पद्धतीला बहिर्विवाह असे म्हणतात. म्हणजे जिथं आंतरविवाह नाही, एकाच समूहामध्ये नाही, एकाच गटामध्ये नाही, तर त्याच्यावर बंधन आहे, त्याच्या बाहेर तुम्ही करा, त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं बहिर्विवाह. मग विवाह आणि आंतरविवाहाचे नियम काय आहे? परस्पर विरोधी आहे ना, एकमेकांच्या विरोधात असले तरीही कोणत्याही समाजामध्ये नियम, मी पहिलेच म्हटलं की कोणत्याही समाजात नियम हे सारखे नसतात, नियम हे वेगवेगळे असतात. मग जसं भारतीय जाती संस्था ही एक मोठा आंतरविवाह समूह, जातीतल्या जातीतच विवाह करायला गेला पाहिजे. पण या समूहात कुटुंब, पिंड, प्रवर, गोत्र, कुळ या आधारावर विविध गट अंतर्भूत असतात. तेव्हा एका जातीच्या स्त्री पुरुषांनी विवाहबद्ध होणे हे जसं समाजमान्य असते, तसंच एकाच जातीच्या लोकांनी, जरी भारतीय जातीचा विचार करतो, एकाच जातीच्या लोकांनी विवाहबद्ध व्हायला पाहिजे असं आपल्या जाती संस्थे सांगते. जातीच्या बाहेर करायचं नाही रे बा, तरी सुद्धा हे पिंड, गोवर, गोत्र, कूड पाहतो ना आपण, त्याच्या मात्र आतमध्ये करायचं नाही, त्याच्या बाहेर करायचं. अशा प्रकारचे जे बंधनं असतात त्याला बहिर्विवाह. याच्याबाबत दक्षता जशी आपण घेतो तसेच आदिवासी जमातींनी सुद्धा दक्षता घेतलेली आपल्याला दिसून येतील. तसे सुद्धा काही जातींमध्ये अशा बहिर्विवाहाची सुद्धा बंधनं काही जातींमध्ये आपल्याला दिसून येतील. तर
बहिर्विवाहाचे आपण प्रकार पाहू. पहिला प्रकार आहे कुटुंब बहिर्विवाह. जो आदिवासी समाजात म्हटलं ना आपण, कुटुंबात फार कमी राहिलेला आहे आता असं. मात्र आता इथं कुटुंबात विवाह करता येणार नाही. कुटुंबातील सदस्यांमध्ये विवाह मान्य नाही. कुटुंबातल्या व्यक्तीसोबत विवाह करून रक्तसंबंधीय गटांमध्ये लैंगिक संबंध हे निषिद्ध मानल्या गेलेले आहे. हे गैर मानल्या गेलेलं आहे. समाज अमान्य आहे. कुटुंबाअंतर्गत विवाहात आदिवासी समाजामध्ये काय वेगवेगळे काय म्हणता येईल बंधनं लादल्या गेलेली आहे. जसं आता म्हटलं केरळमधील अल्लार असेल किंवा आफ्रिकेमधील पेरू जमाती वगैरे असेल, या जमातीमध्ये कुटुंब आंतरविवाह दिसतात. पण फक्त ह्या काही अपवाद वगळलेल्या जाती आहेत. मात्र बहुसंख्य ज्या जमाती आहे आदिवासींच्या, या बहुसंख्य आदिवासींच्या जमातींमध्ये या कुटुंब बहिर्विवाहाचंच पालन होताना आपल्याला दिसून येते. दुसरा आहे कुळ बहिर्विवाह. कुळामध्ये सुद्धाच एकाच रक्तसंबंधीयाचे लोक असतात. कुळामध्ये सुद्धा एकाच रक्तसंबंधीयाचे लोक असतात. आणि आदिवासी समाजामध्ये विविध कुळ आहेत. जसं वारली जमातीचा जर विचार केला तर वारली जमातीमध्ये 200 कुळं आहेत. ठाणे जिल्ह्यातील जे महाराष्ट्रातील ठाणे जिल्हा आहे, ठाणे जिल्ह्यातील जी वारली जमात आहे यांच्यामध्ये 200 कुळं आहेत. 200. भिल्ल जमातीत 36 कुळं आहे. तर एका कुळातील व्यक्तीला त्या कुळातील व्यक्तीसोबत विवाह करता येत नाही. म्हणजे कुळाच्या बाहेरच तुम्हाला विवाह करावा. कुळाची निर्मिती कशी होते? अनेक कुटुंब मिळून कुळाची निर्मिती होते. आणि म्हणून कुटुंबीय लोकसुद्धा रक्तसंबंधीय आप्तसंबंधीयच असतात. म्हणून कुळातल्या कुळात विवाह करायचा नाही. त्याला कुळ बहिर्विवाह असं म्हटलं गेलेलं आहे. आडनाव बहिर्विवाह हे आपल्याकडे पाहतो आपण. एकाच आडनावाचं जमते का? कोटचा असो, ओळखत नसेल, काही नसेल, एक नागपूर जिल्ह्यातला असेल, एक चंद्रपूर जिल्ह्यातला असेल, एकाच आडनाव दिसू द्या, जमते का? नाही जमत. तसंच आदिवासी जमातीमध्ये जर समजा सगळ्यांचं आडनाव जर एकच असेल तर त्या आडनाव जर एक आलं म्हणजे काय आपल्यामध्ये असणारं नातं हे भाऊ बहिणीचं आहे, कुठेतरी रक्तसंबंधीयाचा असा एक विचार. आणि त्याच्यामुळे आडनावाच्या बाहेर विवाह करण्याचा प्रथा पडलेल्या दिसून येतात. हा एक आडनाव बहिर्विवाह. नंतर काय सोपंच आहे, जास्ती डिटेल काही जाऊ नये आपण. त्याच्यानंतर आहे देवक बहिर्विवाह. देवक म्हणजेच काय? त्याला टोटम म्हणतात. टोटम. देवकला काय म्हणतात? टोटम किंवा कुल प्रतीक किंवा त्याला कुल चिन्ह म्हणू आपण. थोडक्यात सांगून देतो देवक म्हणजेच काय. तर देवक म्हणजेच काय की आदिवासी समाजाची अशी एक कल्पना असते की आपला जो कोणी पूर्वज असेल, आपली जिथून काही उत्पत्ती झाली असेल तो पूर्वज कोणत्यातरी एका पूर्वजापासून आपली उत्पत्ती झालेली आहे असं सगळे मिळून जेव्हा मानतात, सगळे असे मानतात की आपला पूर्वज एखादी, मग तो पूर्वज त्यांचा एखादी प्राणी असू शकतो, एखादी वस्तू असू शकतो, एखादी पहाड असू शकतो, की त्यांना असं वाटतं की आपल्या सगळ्यात पहिल्या व्यक्तीची किंवा पूर्वजाची निर्मिती याच्यापासून झालेली आहे. मग ते एकच पूर्वज मानणाऱ्यांचा एक देवक. तो पूर्वज म्हणजे कोण? तो देवक किंवा तो टोटम किंवा तो कुलचिन्ह. तर मग जितके लोक त्या एकाच देवकाला मानतात, त्या एकच देवक असणाऱ्या व्यक्तींमध्ये विवाह होत नाही. एकच विवाह असणाऱ्या देवक गटामध्ये विवाह होत नाही, तर त्या देवकाच्या बाहेर विवाह करावा लागतो. तसंच नंतरचा शेवटचा एक प्रकार आहे ग्राम बहिर्विवाह. येतं गावातल्या गावात करायचं नाही, अजिबात नाही. गावाच्या बाहेर काही करा, संपर्क होत नसेल होऊन तर नव्हतेच, जा पा शोधा, पण गावातल्या गावात राजावर विवाह करायचा नाही. गावाच्या बाहेरच जाऊन विवाह करायचा. अशा प्रकारे हे बहिर्विवाहाची सुद्धा बंधनं काही जमातीमध्ये आपल्याला दिसून येतील. मग आता याचंही कारण पाहू ना आपण. शेवटचाच भाग आहे. बहिर्विवाहाच्या प्रथा का निर्माण झाल्या असतील? जसं आंतरविवाहाची काही कारणं होती की त्याच्यामुळे आंतरविवाहाच्या प्रथा काही जमातीमध्ये निर्माण झाल्या, पण काही जमातीमध्ये बहिर्विवाहाची बंधनं का निर्माण झालेली असतील, तर त्या बहिर्विवाहाच्या विवाह पद्धती निर्माण होण्याचं कारण काय असतील, तर ती कारणं पहा. पहिलं कारण सिगमंड फ्राईडनी सांगितलेलं आहे. सिगमंड फ्राईड हा कोण आहे माहीत आहे का? मानसशास्त्राचा जनक. अनेक सिद्धांत मानसशास्त्राच्या बाबतीत या माणसानं मांडलेले आहेत. खूप मोठा माणूस होता बरं. मोठा म्हणजे 7-8 फूट वगैरे नाही, मोठा म्हणजे मोठा विचारांनी, बुद्धीने. तर सिगमंड फ्राईड काय म्हणतो की सतत जवळ राहणाऱ्या व्यक्तींमध्ये, दोन भिन्न लिंगीय व्यक्ती, स्त्री आणि पुरुष, जर सतत जवळ राहत असेल तर यांच्यामध्ये स्वाभाविकपणे आकर्षण निर्माण होईल. तेव्हा
रक्तसंबंधीयामध्ये जर व्यक्तींचं लैंगिक आकर्षण जर टाळायचं असेल तर त्यासाठी बहिर्विवाह होणं गरजेचं आहे आणि याला लोवी व हाबहाऊस यांनी समर्थन दिलेलं आहे. याला लोवी व हाबहाऊस यांचं पूर्ण समर्थन आहे. काय म्हणतं सिग्मंड फ्राईड, काय म्हणतो की दोन भिन्नलिंगीय व्यक्ती जर सतत एकत्र राहिल्या त्यांच्यामुळे काय होईल, एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होईल, लैंगिक आकर्षण निर्माण होईल. हे जर टाळायचं आहे, मग लैंगिक आकर्षण निर्माण झालं तर रक्तसंबंधामध्ये कुठेतरी लैंगिक संबंध प्रस्थापित होईल आणि ते योग्य नाही. आणि ते योग्य आहे का, ते योग्य नाही. मग हे जर टाळायचं जर असेल तर काय करावं लागेल, त्यासाठी बहिर्विवाहाची बंधनं पाळावी लागेल आणि याच्यातून बहिर्विवाह निर्माण झालेले असावेत असं सिग्मंड फ्राईड हा मानसशास्त्रज्ञ म्हणतो. दुसरं एक वेस्टरमार्कनी कारण सांगितलं आहे की यांच्या अगदी विरुद्ध मत मांडलं आहे. वेस्टरमार्कला सिग्मंड फ्राईडचं मत मान्य नाही आहे. तर एकमेकाचे प्रश्न आहे, तर तुमचा विचार आहे. ते काय म्हणतात की त्यांनी एका पोराला प्रश्न विचारला बा, ते म्हणतात की आम्ही सर्वेक्षण केलं बा की मोरोब्बा येथील, आता मोरोब्बा कोणता देश आहे माहीत नाही, मोरोब्बा येथील बर्नर जी जमात आहे, बर्नर नावाची आदिवासी जमात, बर्नर म्हणजे गॅसचं नाही, तुम्ही गॅसचं समजाल. बर्नर जमातीत एका युवकाला त्यांनी प्रश्न विचारला की तू तुझ्याच खेड्यातील मुलीशी विवाह का करत नाहीस बा, कशाला गावाच्या बाहेरच्या मुलीशी विवाह करतो. तर त्या प्रश्नाला उत्तर देताना त्या मुलांनी काय उत्तर दिलं असेल, तुम्ही कराल का तुमच्या गावातल्या पुरुषी लग्न, मुलीशी लग्न? मुलं आहे का रे वर्गात, आहे ना, ऐकत आहे का नाही? कराल का? नाही करत. का बरं? शोधा कारण. आता कसं हे एकतर्फी जर संभाषण सुरू आहे ना आपलं, एकदाच मी बघ करतो, तुम्ही ऐकत आहे का नाही ऐकत आहे तर माहीतच नाही. तर कराल का? तर नाही बा. त्यांनाही उत्तर त्या पुरानं का दिलं बर्नर जमातीतल्या की मी ज्या मुलीला लहानपणापासून वाढलेलं पाहिलं, लहानपणापासून तिला वाढताना मी पाहिलं, तिच्यासोबत मी कसं लग्न करू, नाही का. यावरून सहवासाने व्यक्तींमध्ये, भिन्न व्यक्तींमध्ये आकर्षण निर्माण होत नाही, हे सुद्धा एक बहिर्विवाहाचं प्रमुख कारण त्यांनी सांगितलं. वेस्टरमार्क आणि सिग्मंड फ्राईडनी सांगितलेले कारणं ही वेगवेगळी आहे, तरी सुद्धा ही दोन कारणं आहेत की ज्याच्यामुळे बहिर्विवाहाचं बंधन निर्माण झालेलं आहे. दोन्ही कारणं पटणारी आहेत. अँड्रे रिचर्ड्स यांनी सांगताना तिसरं कारण सांगितलं की कंदमुळे गोळा करणे हे आदिवासींचं उदरनिर्वाहाचं साधन आहे आणि आदिवासी हा भ्रमंती अवस्थेमध्ये जगत होता, भटक्या अवस्थेमध्ये जगत होता, कष्टाचं जीवन जगत होता. आणि या कष्टाच्या जीवन जगत असताना, भ्रमंतीचं जीवन जगत असताना मुलीचा जन्म हे त्यांना ओझं वाटायचं. मुलींचा स्पेशली मुलींचा जन्म हे त्यांना ओझं वाटायचं की आपण सतत भटकत राहतो बा, कष्टाचं आपलं जीवन आहे. मग अशा वेळी जर समजा मुलीचा जन्म जर झाला तर तिला जन्मताच मारून टाकलं जायचं. त्याच्यामुळे काय झालं की कन्या हत्येची प्रथा काही जमातीमध्ये रूढ झालेली आपल्याला दिसून येईल, जन्मताच मारून टाकायचं. मग याच्यामुळे काय झालं की स्त्रियांची संख्या अतिशय कमी होऊन गेली, स्त्रियांची संख्या कमी झाली आणि मग त्याच्यामुळे काय झालं, स्त्रियांची संख्या कमी झाल्यामुळे त्यांना विवाहासाठी बाहेरून स्त्रिया आणल्याशिवाय पर्याय राहिला नाही. मग बाहेरून पर्याय नसल्यामुळे बाहेरून आणावं लागतं, म्हणजे बहिर्विवाह त्यांना करावा लागत होता. याच्यातून सुद्धा बहिर्विवाह पद्धती निर्माण झालेली असावी असं एक कारण सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे चौथं, नाविन्याची आवड. मानव प्राणी हा नाविन्याचा उपभोक्ता असतो. दररोज एकच एक गोष्ट बरोबर वाटत नाही ना. दररोज वरण भात चांगला वाटते का? एखादी चांगली भाजी पाहिजे नाही. याच्यामधूनच हे व्यक्तीची असणारी नाविन्याची जी आवड आहे, या नाविन्याच्या आवडीतून बहिर्विवाहाची प्रथा रूढ झाली. रिस्ले काय म्हणतो की मानवाच्या ठिकाणी वैचित्र्याची आवड आहे, नाविन्याची आवड आहे आणि या नाविन्यामुळे मानवाने परिचित समूहाशी विवाह करण्यापेक्षा, आपल्या ओळखीच्या गटातील व्यक्तीसोबत विवाह करण्यापेक्षा, ज्यांना आपण ओळखत नाही, जे आपल्याशी अनोळखी आहे अशा लोकांशी विवाह करणं योग्य मानलं आणि त्याच्यामुळे सुद्धा बहिर्विवाहाची प्रथा निर्माण झालेली असावी. आणि शेवटचं एक कारण आहे मॅलिनोव्स्की आणि लोवी यांनी सांगितलं. मॅलिनोव्स्की आणि लोवी यांनी सांगितलं, जसं लोवींनी सिग्मंड फ्राईडला समर्थन दिलं होतं, म्हणजे इथं थोडाफार त्याचा उल्लेख होईलच. तर मॅलिनोव्स्की आणि लोवी यांनी काय म्हटलं की भोगनिषेधात्मक आज्ञाचं पालन करण्यासाठी बहिर्विवाहाचं काय म्हणता येईल प्रथा रूढ झालेली आहे. कारण काय, रक्तसंबंधियांमध्ये जर विवाह प्रस्थापित झाले तर ते योग्य नाही, त्याला वर्जित मानलं आहे. रक्तसंबंधियांमध्ये
विवाह संबंध प्रस्थापित होणे हे काय वर्ज्य मानल्या गेलेलं आहे. त्याचे अनेक दूरगामी परिणाम दिसून येतात, त्याचे अनेक वाईट परिणाम दिसून येतात आणि म्हणून या नियमांवरती बंधनं आणल्या गेले पाहिजे. त्याच्यासाठी बहिर्विवाहाची पद्धत रूढ झालेली आहे. हे सुद्धा एक कारण मॅलिनोव्स्की आणि लोवी यांनी सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे दोन बंधनं आपण पाहिली, आंतरविवाहाचं बंधन आणि बहिर्विवाहाचं बंधन. समोरच्या पिरियडला आपण तिसरं बंधन पाहू, ते म्हणजेच अधिमान्य विवाहाचं बंधन. धन्यवाद.